या धाकल्या वहिनी साहेब, म्या शेवंता वाड्यावरच काम कराय असती. बरं बरं ठीक आहे. इथं स्वयंपाकघर कुठं आहे? स्वयंपाकघर वय तिथून आत गेलं ना की डाव्या अंगाला आहे. जाल का येऊ सांगती? नाही, मी बघून घे. बर. शैलूचं लग्न व्यवस्थित पार पडलं ग बाई, नाही तर मुक्ताचं काही खरं नव्हतं. मुक्ता, आम्हाला तुझीच काळजी वाटत होती. मुक्तानं माझ्या शैलूला अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे समजावलं, म्हणून तर आजचा हा दिवस बघायला मिळतोय आम्हाला. आता मला कसलीच काळजी नाही बघा. अगं पण वहिनी, तुझी नवी सून आहे कुठे? अजून झोपलीये? मी बघते उठली की नाही ते. सोनाली, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आता तुझीच आठवण काढत होतो आम्ही. आई, काय ग सोनाली, काय झालं? अगं काय रडतीयस? शैलू काही बोलला का तुला? माझ्या संग ते काय बी बोलले नाही आणि रागाने ते बाहेर निघून गेले. बोल वहिनी. शैलेंद्र, काय प्रकार आहे सगळा? काय चाललंय? मला कळेल का तू असं का वागतोयस? काल रात्रभर तू सोनालीशी एक शब्दही बोलला नाही आणि आताही सरळ निघून गेला. हो, निघून आलो, कारण माझा तिच्यावरचा अजून राग गेलेला नाहीये आणि तो कधीही जाणार नाही. शैलेंद्र, काय बोलतोयस तू हे? या सगळ्यात त्या बिचारीची काय चूक? चूक तिचीच आहे वहिनी. मला एका शिकलेल्या मुलीशी लग्न करायचं हे कळल्यावर तिच्या मैत्रिणीच्या मदतीने तिने माझी दिशाभूल केली आहे. शैलेंद्र, तिने तुला सांगितलंय ना जे काही झालं ते थट्टेच झालंय म्हणून. पण मला नाही पटत आहे ते, आणि त्यांनी जरी मस्करी केली असली तरी माझ्या आयुष्याचा तमाशा केला तिने. रश्मी, बघता बघता 2 दिवस कसे गेले कळलं नाही. खरंच मी तर लग्नानं खूप एन्जॉय केलं आणि या निमित्ताने आपल्याला मुक्ता बरोबर राहायला मिळालं. पण मम्मा, जागृती वहिनी मुक्ताला इथे सुखाने आनंदाने कधीच राहून देणार नाही. म्हणजे बघ ना, आज सकाळी रुद्र शेवंताबाईंकडे होता. मुक्ता त्याला घेण्यासाठी धडपडत होती, पण जागृती वहिनी मध्ये आली आणि रुद्रला शेवंताबाईकडून घेऊन गेली. पण तुला खरं सांगू रश्मी, आता मला मुक्ताची काळजी वाटत नाही. मम्मा? हो रश्मी, कारण मुक्ता आता पूर्णपणे सावरलीये. आता तिला तिच्या हक्कांची जाणीव झालीये. तू बघ रश्मी, मुक्ता एक ना एक दिवस जागृतीला तिची जागा नक्की दाखवणार. ये ना, ये सोनाली. आले इकडे बघ, इकडे. अहो शांताबाई, जा रुद्रला बाहेर बागेत घेऊन जा. जी वहिनी, चला आमच्या बाबाला भूल जाईल. ये सोनाली, बस. बस. अशी अवघडल्यासारखी का बसतेस? नीट बस की. मी तुला सांगितलं ना, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे असं समज. भाऊजींच्या स्वभावावर जाऊ नकोस बरं का. अगं म्हणजे खूप बुजरा स्वभाव आहे त्याचा आणि तितकाच हट्टी सुद्धा. गृहप्रवेशाच्या वेळेस बघितलंस ना तू, घरातल्या मोठ्यांना नमस्कार करायला सांगितला तेव्हा त्या मुक्ताच्याही पाय पडायला लावल्या तुला. वय, पण त्यात काय झालं? अगं त्यात काय झालं म्हणजे? अगं ती मुक्ता या वाड्यातली साधी मोलकरीण आहे. काय मोलकरीण? मग हे तिचे पाया का पडले? पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती मुक्ता खूप घातकी आहे. तिच्यापासून तू सांभाळून राहा. त्या मुक्ताशी जास्त बोलू नकोस, नाहीतर ती तुझ्या डोक्यावर बसेल. समजलं ना तुला?